वेसर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात. नागरी हवाई मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पंतप्रधान गृहमंत्रीच न्याय देऊ शकतात. रोहित पवारांची मागणी. आरएसएस मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर. पूर्वीचे जामीनदार शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन झाल्यानं हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार. राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक. मुलुंड टोल नाक्यावर राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे. राहुल गांधींविरोधात नागपूरमध्ये भाजप आक्रमक. राहुल गांधी देशाची बदनामी करत असल्याचा आरोप करत टिळक पुतळा परिसरात राहुल गांधींविरोधात आंदोलन. संजय राऊतांना दादा भुसेंकडून मोठा दिलासा. राऊतांनी माफी मागितल्यानं मानहानी प्रकरणातील खटला भुसेंनी घेतलाय मागे. अद्वै हिरेंनी खोटी माहिती दिल्याचाही उल्लेख. नागपूरमध्ये 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले. तासाभरापूर्वी व्हॉट्सअपवर पेपर आल्याची माहिती. तर पेपर फुटीच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे आदेश. बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्री करणारं रॅकेट उघड. गरजू महिलांना दाखवलं जात होतं पैशांचा आमिष. बदलापूर पोलिसांनी केली 3 महिलांना अटक. नाशिकच्या सारोळच्या जंगल परिसरात अज्ञात मुलीचा मृतदेह आढळला. मृत मुलगी बुलढाण्याच्या रहिवासी. तर प्रेम प्रकरणातून मुलीच्या हत्येची माहिती. कोल्हापूरमध्ये सोन्याच्या दागिन्यांसाठी नातवानं केली आजीची हत्या. चहामध्ये विष देऊन केली हत्या. कांद्याला 8 ते 10 रुपये दर. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा विकून करायचं काय, शेतकऱ्यांचा सवाल. कोकणवासियांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा. शिमग्याला आता बोटीने जाता येणार. मंत्री नितेश राणेंकडून वेळापत्रकाची घोषणा. 1 मार्चपासून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग फेरी. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बीडमधून आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा त्याच्या गावी आला. धनंजय देशमुख यांचा हा गंभीर आरोप आहे. आंधळेकडून देशमुख कुटुंबाला धोका आहे असंही धनंजय देशमुख म्हणतात. वाल्मिक कराडनं सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय आणि आरोपीच्या वकिलांकडून वारंवार उशीर केला जातोय. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 3 मार्चला होणार आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा त्याच्या गावी आला होता असं धनंजय देशमुख म्हणतात. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला. 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. 2 महिने अगोदर ज्यावेळेस डिसेंबर 17ला बेल रिजेक्ट झाली हायकोर्टात, त्याच्या काही दिवस पुढं एक 8 दिवसाच्या आतच आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं आणि ते कॅव्हेट दाखल केल्याप्रमाणे त्यांनी 1-2 महिने म्हणजे शांत बसून आत्ता तिथं अपील केलेलं आहे. परंतु प्रत्युत्तरात आमचे जे वकील आहेत सरकारी पक्षाकडून दिलेले, ते वकील आणि आम्ही त्यावर जे काही 26 तारीख आहे त्याची, तर त्या तारखेला आम्ही प्रत्यक्ष दिल्लीला उपस्थित राहणार आहोत. तर फरार आरोपी कृष्णा आंधळे हा 3 वेळा त्याच्या गावी आला होता असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. आंधळेकडून देशमुख कुटुंबाला धोका आहे असंही धनंजय देशमुखांचं म्हणणं आहे. वाल्मिक कराडनं सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपीच्या वकिलांकडून वारंवार उशीर केला जातोय असा आरोपही आहे. आणि दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्चला होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे.
धनंजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली। सुरेश जाधव माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। सुरेश, धनंजय देशमुख यांनी आज जो दावा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेलेलं आहे। या प्रकरणातील जो फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे या संदर्भात 2 वेळेस पोलिसांनी देखील वॉन्टेड म्हणून त्याला फरार घोषित केलेला आहे, मात्र त्यानंतरही तो अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही। आज धनंजय देशमुख यांनी जो दावा केला आहे की तो त्याच्या गावी 6 महिन्यामध्ये 3 वेळेस येऊन गेलेला आहे। नेमका तो कुणाला भेटला, कशा पद्धतीने भेटला आणि नेमकं भेटी दरम्यान काय झालं हे देखील समोर येणं गरजेचं आहे। आणि धनंजय देशमुख यांनी या संदर्भातील डिटेल्स आहेत ते तपासी यंत्रणाला देखील दिलेले आहेत। या अगोदर कोर्टाने देखील तपासी यंत्रणाला विचारलं होतं की कृष्णा आंधळेचं काय झालं। त्यावेळेस दोषारोपपत्र दाखल करण्याच्या अगोदर म्हणजे चार्जशीट फाईल करण्याच्या अगोदर कोर्टाने हे विचारलं होतं। त्यावरती तपासी यंत्रणाने देखील कोर्टाला लेखी म्हणणं मांडलेलं होतं, मात्र अद्यापर्यंत कृष्णा आंधळे का सापडत नाही, तो आहे का नाही, अशा पद्धतीने अनेकांनी वेगवेगळे दावे केले होते। मात्र आज धनंजय देशमुख यांनी केलेला जो दावा आहे त्यामुळे तपासी यंत्रणावरती देखील संशय व्यक्त केला जातो आणि तपासी यंत्रणा काय करते असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। या संदर्भात आता आणि विशेष धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळे आणि त्याची जी आरोपींची जी टीम आहे त्यांच्या देशमुख कुटुंबाला देखील धोका आहे असं देखील सांगितलेलं आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे नेमकं कृष्णा आंधळे तपास यंत्रणा शोधून काढतात आणि त्यांना हे अपयश काय येत आहे हे देखील महत्वाचं आहे। जर इथं पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना विचारल्यानंतर हा तपास हा सीआयडीकडे आहे त्यामुळे या संदर्भात आम्ही काही बोलणार नाही अशा पद्धतीची जी माहिती आहे ती पोलीस अधीक्षक यांच्याकडून दिली जाते। मात्र प्रत्यक्ष तपासी यंत्रणा या तपासासंदर्भात याच्याकडून त्याच्याकडे आणि त्याच्याकडून त्याच्याकडे असं टोलवाटोली तर करत नाहीत का असा देखील सवाल उपस्थित केला जातोय। मात्र कृष्णा आंधळेने सापडणार कधी असा सवाल आणि याचं उत्तर तपास यंत्रणा कधी देणार हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद। मुलुक महाराष्ट्रामध्ये बदलापुरातून एक मोठी बातमी आहे। बदलापूर पूर्वेतल्या जोवेली या परिसरामध्ये गरजू महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्रीबीज वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारं रॅकेट उघडकीस आलेलं आहे। डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याविना बेकायदेशीर पद्धतीनं सोनोग्राफी करून महिलांच्या गर्भाशयातील अंडी काढली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बदलापुरामध्ये स्त्रीबीजाची विक्री करणाऱ्या महिलांविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या महिला स्त्रीबीज वाढवण्याकरता लागणारं इंजेक्शन देऊन त्या महिलांचं स्त्रीबीज काढून त्याची विक्री करत होत्या। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी 3 महिलांना अटक केली आहे। यामध्ये सोनोग्राफी सेंटर, इंजेक्शनचा पुरवठा करणारे आणि महिलांचं बनावट कागदपत्र तयार करणारी टोळी यामध्ये आणखी कोण कोण आहे याचा तपास सध्या केला जातो। आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याशी आपण अधिक बोलूया। गणेश, हा सगळा काय प्रकार आहे, केव्हा हा प्रकार उघडकीस आला, काय आत्ताचा अपडेट? सुवर्णा सुलक्षणा गाडेकर म्हणून याच्यामधल्या मुख्य आरोपी आहेत। त्यांनी आपल्या घरामध्ये गर्भाशयामध्ये स्त्रीच्या जे बीज वाढवलं जातं त्यासाठी ते वाढवण्यासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात साठा केला होता आणि गरजू महिला शोधायच्या की ज्यांना कमी पैशामध्ये अशा प्रकारे त्यांच्या गर्भाशयामध्ये ते बीज वाढवण्याकरिता आणि त्यांना ते पैसे दिले जायचे आणि त्यानंतर त्यांच्या गर्भाशयामध्ये हे बीज वाढून इंजेक्शन देऊन ते वाढवलं जायचं आणि त्यानंतर सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन ती सगळी तपासणी करणं, डॉक्टरांकडे घेऊन जाऊन ऑपरेशनच्या माध्यमातून ते स्त्री बीज काढणं आणि त्याची विक्री करणं मोठ्या पैशामध्ये, अशा प्रकारचं हे रॅकेट आहे। याच्यामध्ये सुलक्षणा गाडेकर या मुख्य आरोपी आहेत आणि उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या 2 सह आरोपी आहेत त्या देखील याच्यामध्ये मदत करत होत्या। मात्र हे मोठं रॅकेट आहे, याच्यामध्ये अनेक डॉक्टर्स असतील, अनेक सोनोग्राफी सेंटर असू शकतील आणि पोलीस या सगळ्याचा तपास करतायत। जेव्हा एका महिलेला अनेकदा या संदर्भात डोनर म्हणून वापरण्यात आलं, तिचा शारीरिक त्रास तिला व्हायला लागला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह सुलक्षणा गाडेकर यांच्या बदलापूर पूर्वेतील घरावर धाड टाकली आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात जे स्त्री बीज वाढवण्यासाठी इंजेक्शन वापरलं जातं त्याचा मोठ्या प्रमाणात साठा होता आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी सुलक्षणा गाडेकर आणि इतर त्यांच्या सहकारी होत्या 2 आरोपी त्यांना अटक केलेली आहे। मात्र हे मोठं रॅकेट आहे, महाराष्ट्रभरामध्ये यांचं जाळं पसरलेलं आहे का किंवा देशभरामध्ये हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा आहे, कारण सुलक्षणा गाडेकर या महत्वाच्या जरी नसल्या तरी महाराष्ट्रभरात त्यांचं एक मोठं रॅकेट आणि त्याचा एक सूत्रधार असू शकतो अशी चर्चा सुरू आहे। नक्की 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 धन्यवाद गणेश, माहिती दिलीत त्याबद्दल।